दुसऱ्या निवडणुकीमध्ये शहर महानगरपालिका निवडणूक 2026 झाला आणि जनतेने या युतीवर प्रेम करून तिथला नगराध्यक्ष आज उमेदवारांची परिचय आणि पत्रकार संवाद साधलेला कशा पद्धतीचं वातावरण लातूर जिल्ह्यामध्ये महानगरपालिका निवडणुकीत लातूर शहर महानगरपालिका निवडणूक 2026 या निवडणुकीमध्ये काँग्रेस वंचित बहुजन आघाडी मिळून ही निवडणूक आम्ही लढवतोय आणि या आघाडीचं स्वागत सगळ्याच स्तरावरून होत आहे आणि मला विश्वास आहे की काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी 2/3 पेक्षा अधिक बहुमत घेऊन लातूर शहर महानगरपालिकेमध्ये बहुमत प्रस्थापित करेल असा मला विश्वास आहे. पाटील निलंगेकर यांनी असं सांगितलं की काँग्रेसकडे विकासाचे मुद्दे नसल्यामुळे फक्त चिखलफेकीचं राजकारण करतात आणि चर्चेसाठी तुला आव्हान पण दिलंय आपल्याला लातूरच्या विकासात. संभाजी पाटील दरवेळेला हे असंच काहीतरी आव्हान करतात. महायुतीनं काय केलं गेल्या 8 वर्षात याची उत्तरं त्यांनी दिली पाहिजे. लातूर शहरामध्ये ट्रॅफिकचा विषय, जिल्हामालकीचा विषय आणि विशेषतः भूमी कारखान्याचा विषय लोकांना त्या संदर्भामध्ये काँग्रेसचे म्हणून काही मुद्दे आता मराठवाडा कोच फॅक्टरी या संदर्भामध्ये तर आम्ही नेहमीच, मग मी असेल, खासदार डॉक्टर शिवाजी काळगे असतील, सातत्याने आणि ही मागणी केली आहे की इथं लवकरात लवकर हा कारखाना सुरू झाला पाहिजे आणि स्थानिकांना इथं काम आणि रोजगार मिळाला पाहिजे. पण ज्या हेतूनं हा कारखाना उभा करण्यात आला होता तो हेतू काही साध्य होताना दिसत नाही. त्याची उद्घाटन सुद्धा म्हणजे 4-5 वेळेस निवडणुका आल्या की झालेली आपण पाहिलेली आहे. आमचा अजूनही तकादा असेल की तिथं स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे, स्थानिकांना काम मिळालं पाहिजे आणि तिथं अॅन्सिलरी उद्योग म्हणजे अॅन्सिलरी इंडस्ट्री याचं जाळं कसं उभं करता येईल हा आमचा प्रयत्न असेल. म्हणजे भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची बंडखोरी केलेली आहे, त्यामध्ये काँग्रेसचाच हात असल्याचं बोललं गेलेलं नाही संभाजी पाटील. हे कसं आहे की दिशाभूल करायची. आता भारतीय जनता पक्षाच्या तिकीट वाटपामध्ये काँग्रेसचा हात आहे असं त्यांना म्हणायचंय का? महानगरपालिकेत आपल्या किती जागा भारतीय जनता पक्षाबद्दल जी नाराजी आम्हाला लातूर शहराच्या कानाकोपऱ्यामध्ये जाणवते त्यावरून असं दिसतंय की काँग्रेस वंचित बहुजन आघाडीला 2/3 पेक्षा अधिक बहुमत मिळेल अशी खात्री आहे. तंत्रज्ञान नेमकी कोण आहे ते जे माहितीच्या मध्ये केंद्रबिंदू म्हणून ते माहितीचे जे कोण नेते होते ते काम केले? काँग्रेस वंचित बहुजन आघाडीची सत्ता आल्यानंतर त्याचा पर्दाफाश केला जाईल.